तर मुंबई विमानतळावरती DRIनं मोठी कारवाई केलेली आहे। ऑपरेशन गोल्डन नेक्सस अंतर्गत ही कारवाई केली आहे। मुंबई विमानतळावर सोने तस्करी रॅकेटचा पर्दाफाश केलाय। परदेशी बनावटीचे 5 कोटींचे 3 किलो 200 ग्रॅम सोनं जप्त केले। एकूण 7 जणांना अटक केली आहे। यामध्ये 3 बांगलादेशी आणि 1 श्रीलंकर आरोपी असल्याची माहिती समोर येते आहे। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी जय पवार आपल्या सोबत जोडलेत। जय, मोठी कारवाई केलेली आहे, काय नेमके अपडेट्स आहेत? नक्कीच आपण पाहतोय की DRIच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरती एक मोठी कारवाई त्या ठिकाणी केल्याचं पाहायला मिळतंय। तब्बल 5 कोटींचं सोनं हे त्या ठिकाणी आता जप्त केलंय। मात्र परदेशातून हे सोनं मुंबईत आणलं जात होतं आणि त्या लोकांमध्ये म्हणजे श्रीलंका आणि बांगलादेशी नागरिकांच्या माध्यमातून खरं तरी संपूर्ण तस्करी ही त्या ठिकाणी केली जाते आणि यांच्यावरती एक मोठी कारवाई ही आज होताना आपल्याला पाहायला मिळते। आणि प्रामुख्याने यामध्ये काही विमानतळाचे कर्मचारी सुद्धा सामील असल्याची माहिती आता समोर आली आहे। या संदर्भात 3 विमानतळाच्या कर्मचाऱ्यांना सुद्धा त्या ठिकाणी ताब्यात घेतलं। त्यासोबतच एक जे आहे ते मुंबईतील व्यावसायिक आहे ज्यांच्याकडे ते संपूर्ण सोनं हे त्या ठिकाणी येणार होतं। मात्र असे 7 जण जे आहेत या ठिकाणी आता मुंबई पोलिसांच्या ताब्यात आहेत। त्यामुळे एक मोठी कारवाई ही आपल्याला मुंबई पोलिसांच्या माध्यमातून असेल किंवा DRIच्या माध्यमातून विमानतळावरती झाल्याचे पाहायला मिळते। एकीकडे आपण पाहतोय की सोने चांदीचे दर हे वाढताना पाहायला मिळतात। यामध्येच कुठेतरी अशा पद्धतीने त्या ठिकाणी सोन्याची तस्करी आणि या संपूर्ण प्रकरणात आता मुंबई पोलीस जे आहे ते ॲक्शन मोडवरती आल्याचं पाहायला मिळतं आणि या संदर्भातल्या अधिकचे धागेदोरे सुद्धा शोधताना पाहायला मिळतात। त्यामुळे आता या संपूर्ण टोळीमधील 3 लोकांना जे आता सध्या तरी ताब्यात घेण्यात आले। मात्र या तिघांच्या माध्यमातून आणखीन काही लोक संबंधित आहेत का? कारण की मुंबईमध्ये या तिघांच्या माध्यमातून 2 श्रीलंकन आणि 1 बांगलादेशी असे या तिघांच्या माध्यमातून इंटरफ्लाईट म्हणजे फ्लाईटच्या द्वारे विमानतळावरून बाहेर नेण्यापर्यंतचा प्रयत्न हा संपूर्ण केला जात होता आणि त्यामुळे या प्रकरणी आता पोलिसांचा तपासही सुरू आहे। धन्यवाद जय, दिलेल्या माहितीबद्दल।